ज्यांनी भारतीय लोकशाहीच्या रक्षणासाठी तुरुंगवास भोगला। संघर्षाच्या काळात कुटुंबापेक्षा राष्ट्र प्रथम ही भूमिका घेतली आणि प्रसंगी भूक तहान विसरून केवळ भारत माता की जय हा ऐक्यमेव नारा हृदयात कोरून ठेवला। त्या लोकतंत्र सेनानींनी राज्याचे माजी वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्य व्यवसाय मंत्री आमदार श्री सुधीर मुनगंटीवार यांना आशीर्वाद देण्यासाठी आज चंद्रपूर गाठले। वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आणि आमदार मुनगंटीवार यांच्या हातात कुटुंबातील ज्येष्ठांप्रमाणे खाऊ ठेवला। हा हृदय क्षण अनुभवताना स्वतः आमदार मुनगंटीवार देखील भारावून गेले। आणीबाणीच्या काळात कुटुंबाचा आणि स्वतःचा जराही विचार न करता केवळ राष्ट्र सर्वोपरी म्हणून देशासाठी कारावास भोगून संघर्ष करणाऱ्या लोकतंत्र सेनानींचा आवाज आमदार श्री मुनगंटीवार यांनी विधानसभेत बुलंद केला। त्यांना दरमहा 20,000 रुपये मानधन मिळावे यासाठी संघर्ष केला आणि या संघर्षाला यश मिळाले। या लोकतंत्र सेनानींचे प्रतिनिधित्व करणाऱ्या संघर्षव्रतींनी आमदार श्री सुधीर मुनगंटीवार यांच्याबद्दल कृतज्ञता तर व्यक्त केलीच, पण वाढदिवसाला प्रत्यक्ष भेट देऊन शुभेच्छा आणि आशीर्वाद दिला। यावेळी लोकतंत्र सेनानी संघाचे महासचिव विश्वास कुलकर्णी जळगाव, प्रदीप ओगले सांगली, अरुण भिसे व पांडुरंग झिंजुर्डे यवतमाळ या सर्व लढवयांना भेटून मन अंतःकरणापासून भारावून गेले। या निस्वार्थ सेनानींच्या समर्पणाला माझा शतशः सलाम। त्यांच्या जीवन कार्याला न्याय देण्याची संधी मिळणे हेच माझ्या आयुष्याचं खऱ्या अर्थाने सर्वात मोठं भाग्य समजतो, अशी भावना आमदार श्री मुनगंटीवार यांनी व्यक्त केली। लोकतंत्र सेनानी यांचा मानधनाचा मुद्दा सरकारच्या लक्षात आणून देणे हे केवळ आमदार श्री मुनगंटीवार यांच्यामुळे शक्य झाले। तसेच आमदार श्री मुनगंटीवार यांनी दिलेल्या निवेदनावर कार्यवाही करण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले। त्यामुळेच दरमहा 20,000 रुपये मानधन मिळण्याचा निर्णय पूर्णत्वास आला। आणीबाणीमध्ये लोकशाहीच्या रक्षणासाठी समर्पितपणे लढणाऱ्या सेनानींसाठी आमदार श्री मुनगंटीवार यांनी घेतलेल्या पुढाकाराबद्दल आम्ही कृतज्ञ आहोत। या शब्दात लोकतंत्र सेनानी संघाने पुन्हा एकदा आभार व्यक्त केले। मी प्रदीप ओगले, लोकतंत्र सेनानी संघ महाराष्ट्र प्रांत सचिव, सांगलीला राहतो। आत्ता मी सुधीरभाई मुनगंटीवार यांची प्रामुख्यानं त्यांनी जे आमचं मानधन वाढीसाठी राज्य दरबारी असणारे अनेक दिवसाची मागणी पाठपुरावा करून मान्य करून घेतली, त्याबद्दल त्यांचे आभार मानण्यासाठी इथं आलेलो आहोत। तसेच अन्य काही छोट्या मागण्या ज्या आमच्या आहेत, जसं छत्तीसगड सरकारनं त्याचं कायद्यात रूपांतर केलं तसं कायद्यात रूपांतर महाराष्ट्रातही व्हावं, ज्यायोगे आमचं मानधन सरकार बदललं तरी बंद होणार नाही। आणि तसंच सध्या मानधन मिळण्यात जे छोट्या छोट्या प्रशासकीय अडचणी येतात त्यातही मार्ग काढावा याची विनंती करण्यासाठी आणि परत एकदा त्यांचे आभार मानण्यासाठी आणि त्यांच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी मुद्दाम आम्ही सगळेजण इथं एकत्र आलेलो आहोत।